ओल्या नारळाची करंजी, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ रसाळ सारणाची. पण ही करंजी बनवताना सारण जरा जरी जास्त ओलावा राहिला तर करंजी फुटू शकते किंवा जास्त दिवस टिकत नाही. म्हणून आज मी सांगणार आहे ओल्या नारळाच्या करंजी परफेक्ट होण्यासाठी एक खास टिप. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे. माझ्याकडे जाड होता रवा, त्यासाठी मी मिक्सरमध्ये ह्याला बारीक वाटून घेतलेला आहे. तुम्ही जर बाहेरून रवा आणत असाल तर 0 साईजचा रवा घेऊन या. तर मी 2 ते 3 वेळा ह्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलं रव्याला. आता परातीमध्ये आपण मैदा घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावलेला बारीक रवा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मोहन घालायचं आहे. तर 3 चमचे भरून आपण इथे तेल घेणार आहोत. हो, पण करंजीच्या पारीमध्ये जास्त मोहन झालं तर पारी खूपच मऊ आणि नाजूक होते. पारीला ना कडकपणा आणि कुरकुरीतपणा कमी येऊ शकतो आणि तळताना ती फुटूही शकते. त्यामुळे जास्तही मोहन आपल्याला घालायचं नाही आहे. 3 चमचे या प्रमाणासाठी पुरेसं आहे. कडकडीत तेल असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे. गरम असल्यामुळे आपण चमच्याने ह्याला ढवळून घेणार आहे सुरुवातीला आणि यानंतर आपण हाताने व्यवस्थित चोळून घेणार आहे तेल, जेणेकरून आपल्या ज्या करंज्या आहेत त्या तेलकट होणार नाहीत आणि कुरकुरीत राहतील. तर आपण जेव्हा पीठ मळतो तर आपल्याला सैल मळायचं आहे, कारण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला त्याला विश्रांतीला ठेवायचं आहे. तर विश्रांतीला ठेवल्यानंतर ते पीठ घट्ट होऊ शकतं, कारण रवा पाणी शोषून घेतो. म्हणून सुरुवातीलाच पीठ सैल मळून घ्यायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तासासाठी आपण त्याला बाजूला ठेवायचं आहे. आता इथे सारणाची तयारी केलेली आहे. तर इथे 1 नारळ अशा पद्धतीने खवलेला आहे, जिथे आपल्याला खालचा जो काळपट थर असतो तो आला नाही पाहिजे. असा पांढरा शुभ्र मी इथे नारळ घेतलेला आहे. आता प्रमाण सांगायचं तर खरं या प्रमाणामध्ये 24 ते 25 करंज्या होतात. आता नारळ जर कवळा असेल तर त्याचं खोबरं कमी पडू शकतं. तर अशा वेळेला तुम्हाला 2 नारळ लागतील. तर त्याप्रमाणे तुम्हाला ती ॲडजस्ट करून घ्या खोबरं, सारण जे आपण बनवतोय. बऱ्याच वेळेला बायका साखर आणि गूळ एकत्र मिक्स करून ते सारण बनवतात. इथे मी फक्त गुळाचा वापर केला आहे. गुळाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, जेणेकरून आपण जी वरती पारी बनवतो ती लेअर आल्यानंतर गुळाची चव कुठेतरी दबली जाते. ती व्यवस्थित गोडवा येण्यासाठी गुळाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकतात. तर आता आपल्याला जास्त दिवस या करंज्या टिकवायच्या असतील तर काही टिप्स सांगते इथे. पहिली टिप ही आहे की सारण चांगले परतून घ्यायचे, कारण ते जर व्यवस्थित परतून नाही घेतलं आणि त्याच्यामध्ये ओलावा राहिला तर जास्त दिवस करंज्या टिकणार नाही. आणि सारण पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे, नंतरच करंजीमध्ये भरायचे. तिसरी टिप ही आहे की करंजी पूर्णपणे खुसखुशीत तळा. आता हे सारण करताना मी तूप वापरलेलं होतं 1 चमचा, जेणेकरून त्याचा स्वाद सारणामध्ये खूप छान येतो. आणि शेवटला 1 चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता आपण इथे साठा तयार करणार आहोत. तर त्यासाठी 2 चमचे इथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठही इथे वापरू शकतात. आणि 1 चमचा विरघळून घेतलेलं तूप वापरायचं आहे. मी डायरेक्ट वापरलं आहे, पण तुम्हाला सांगते विरघळा ते, मेल्ट करा ते तूप आणि नंतर वापर करा. जास्तही तुपाचा वापर करू नका, 1 चमचा पुरेसा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे साठा तयार करून घ्यायचा आहे. साठ्याचा मूळ उद्देश हेच आहे की करंजीला पारी छान येतात आणि खुशखुशीत होतात त्यासाठी. तर आपण पाऊण तासानंतर हे पीठ उघडून बघाल तर थोडंसं असं घट्ट वाटू शकतं तुम्हाला. तर पाण्याचा हात लावायचा आणि एकदा व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचे. मळून झाल्यानंतर ह्याला आपण गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथे 5 गोळे तयार झालेले आहेत. तर तुम्ही जितकी क्वांटिटी किंवा वाटीचं साईज घेताय त्याप्रमाणे पीठ कमी जास्त होऊ शकतं. तर 5 गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. आता हे जेव्हा तयार केले का दुसऱ्या बाजूला आपण एक रुमाल तयार करून ठेवायचा ओला, कारण हे जेव्हा आपण साठ्याची बनवतो तेव्हा ते पटकन सुकतात. ते सुकू नये म्हणून आपण त्यावरती ओला रुमाल वापरतो. जसं दिवाळीला आपण करंज्या बनवतो तशाच हे करायचे आहेत. आता आपल्याला एक 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 चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मैद्याचा वापर करायचा आणि ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर एकूण 5 झालेले आहेत. तर 5ही मी अशा चपात्या लाटून एका प्लेटमध्ये काढून घेते या पद्धतीने. तर अशा पद्धतीने साठा लावत जायचा आणि एकावर एक अशा
चपात्या ठेवत जायच्या आहेत. या पद्धतीने दाबत दाबत पूर्ण साठा लावायचा आहे आणि व्यवस्थित त्याला सील करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो साठा बाहेर निघू नये, फुटू नये. आई काय करायची माहिती, अशा लाट्या करायची नाही, डायरेक्ट ती एक मोठी चपाती करायची, त्याला खड्डे पाडायचे आणि त्यामध्ये साठा भरायची आणि त्याला रोल करून त्याचे गोळे तयार करायची. तर तुम्हाला जर शॉर्टकट किंवा वेगळी पद्धत हवी असेल तर तसेही तुम्ही करू शकता. एकदा व्यवस्थित सगळे लावून झाले थर की एकदा लाटणाने व्यवस्थित त्याला सील करून घ्या, एकसारखं पसरू द्या ते साठा आणि खालून रोल करत जायचं. घट्ट रोल करा, जेणेकरून पोकळ होणार नाहीत आणि छान अशी पारीला पदर सुटतील. तर छान रोल केल्यानंतर अशा 2 भाग करून घ्यायचे, व्यवस्थित त्याला रोल करून घ्यायचे आणि ज्या आकाराचे तुम्हाला करंज्या हव्यात त्या पद्धतीने आपल्याला गोळे लहान मोठे करून घ्यायचे आहेत. तर ह्याला मी रोल व्यवस्थित करते. गोळे या पद्धतीने कापून घेते आहे. तर तुम्हाला करंज्याची साईज मोठी छोटी हवी असेल त्या पद्धतीने गोळे कापून घ्या. हे व्यवस्थित कापून झाल्यानंतर हाताचा दाब द्यायचा आहे आणि ते गोळे अशा पद्धतीने त्याला प्रेस करून रेडी करायचे आहेत पाऱ्यांसाठी. तर असा जो उंचवटा भाग आहे आपल्या हाताचा त्याला असं क्रॉस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचा आहे गोळा. असेच बाकीचे गोळे आपण प्रेस करून दाबून घ्यायचे आहेत आणि त्याला प्लेटमध्ये ठेवायचे आहे. प्लेटवरती आपण ओला कपडा घालायचा आहे, जेणेकरून ते गोळे सुकू नयेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये 2 परत पर्याय आहेत. लगेच लाटा, लगेच तुम्ही पारी भरा आणि करंजी करायला घ्या, किंवा पहिल्या सगळ्या पाऱ्या तयार करून घ्या आणि नंतर त्याला एकसाथ भरा आणि एकत्र करंजी तळा. तुमच्यावरती आहे. मी दोन्ही प्रकार करून बघितले. मला असं वाटलं की आधी सगळ्या पाऱ्या तयार करून घेतल्या आणि पटापट सारण भरलं ना तर पटकन तळून होतात, त्यामध्ये बराचसा वेळ वाचतो. आता सारण भरताना मधोमध न भरता थोडं साईडला भरायचं, जेणेकरून जेव्हा आपण पारी पलटतो तेव्हा ते सारण बाहेर येत नाही. आणि आपण दूध किंवा पाणी सील करण्यासाठी लावायचं आहे, ते पाण्याचा वापर केला आहे. पूर्ण पारीला पाणी न लावता अर्ध्या बाजूला लावायचं आणि सील करायचं, जेणेकरून ती करंजी फाटत नाही. आणि एकदम जवळ कापायची नाही, थोडं डिस्टन्स ठेवून कापल्यामुळे करंजी अजिबात फुटत नाही कढईमध्ये. तर थोडेफार असे काळजी घेतली तर करंजी खरंच खूप छान होते आणि बऱ्यापैकी आपण सारण भरून ती करंजी बनवू शकतो. तर असेच आपण सगळे करंजी बनवून घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर शक्यतो कढई अशी पसरट घ्यायची, जेणेकरून करंजी तळताना सोपी जाते आणि एकसारखी चारी बाजूनी तळता येते. तर साईज किती आहे कढईची त्या प्रमाणातच आपल्याला करंजी तळायला घालायची आहे. एकसाथ घातले तर ते फुटू शकतात, त्यामुळे वरच्यावर असं झारा घालून फिरवत बसायचं नाही, कारण का त्याच्या कडा लागल्या झाराच्या तरीही फुटू शकते करंजी. तर आता माझी साईजची कढईची आहे ती पसरट आहे, त्यामुळे 4 ते 5 करंज्या सहज राहतात. लो टू मिडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचं आहे आणि असा गोल्डन रंग आल्यानंतरच आपल्याला बाहेर काढायचं आहे. जास्त असा लाईट ब्राऊन कलर आणायचा प्रयत्न केला तर आतमध्ये कच्चं राहू शकतात आणि कुरकुरीत तर अजिबात बनणार नाही. तर थोडीफार खबरदारी घेऊन ह्या करंज्या करा. आणि सगळ्या करंज्या तळून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करा आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा.